याचं का म्हणजे याच्या सिस्टीममध्येच प्रॉब्लेम आहे. कोणी लग्न करते, कोणी बायका टाकून देते, कोणी करतच नाही. ठीक आहे. आता ज्याचा प्रपंच आहे, तर तुमचा प्रपंच आहे, बायको आहे, लेकरं आहे. सिलेंडरचे भाव वाढले तर कसं वाटते? तेलाचे भाव वाढले कसं वाटते? ठीक आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. त्या नेपाळमध्ये, ठीक आहे, नेपाळमध्ये पेट्रोल किती रुपये लिटर आहे माहिती आहे का तुम्हाला? नेपाळमध्ये, ठीक आहे, भूटानमध्ये किती रुपये लिटर आहे? तुम्ही जा कधी गेले तर तिथं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे पेट्रोल पंप आहे. इथं भारत सरकारचे पेट्रोल पंप असून तिथं पेट्रोल देत आहे तुम्हाला 87 रुपये लिटर, आणि भारतात देत आहे 107 रुपये लिटर. डिझेलचे रेट पाहत तिथं. अरे एवढं लुटणं चालू आहे. ठीक आहे. एवढी महागाई वाढली, तुम्हाला त्याचे चटके, ठीक आहे, चटके लागून बी राहिले, पण तुम्हाला त्याची काही म्हणजे अशी जाणीव होऊन राहिली, पण तुम्ही बोलून नाही राहिले. आता हे यायले का समजून चोट्याले महागाई चटके, ज्यानं बायका टाकले आहे, लेकरच पैदा नाही केले ना. आम्हाला विचार महागाईचे चटके. केदार साहेब आलेले या. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा केदार साहेबांचं. सॉरी कराडे साहेब, आमचे नेते मंडळी या ठिकाणी. सन्माननीय खासदार श्यामकुमारजी बर्वे यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. निरोगी आयुष्य लाभो अशी आई भवानी चरणी प्रार्थना. लग्न केले नाही म्हणून काही महागाईचे चटके बसणार नाही, आणि काही भगवे कपडे घालून नाही, काहीचा विषयच नाही. ठीक आहे. तर ते भिक्षा मागून मी जगू शकते. ठीक आहे. आणि हे आपल्याला सांगतात का तुम्ही लेकरं पैदा करा. आता 2 नका करू, मुसलमानाची संख्या वाढत आहे, 3 करा. अबे तुम्ही करा ना पहिले. ज्यानं लेकरं पैदा नाही केले ते आपल्याला आता ज्ञान सांगणार आहे लेकरं पैदा कसे करायचे. ठीक आहे. म्हणून थोडंसं या लोकांपासून सावध राहा. आता एक तो अनिल मिश्रा नावाचा माणूस आहे, त्याने तर जोड्यानं मारायला पाहिजे साल्याने. तो त्या भोपाळ MP च्या त्या हायकोर्टमध्ये वकील आहे. त्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टिप्पणी केली, आणि तो डायरेक्ट म्हणून राहिला का या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण नाही केलं. साल्या तुमच्या अवकातीनं केलं का रे म्हणा? यायनं यायच्या देशाच्या तो म्हणते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांचे एजंट होते. अबे साल्या तो सावरकर होता एजंट. ज्याला जन्मठेपेची सजा झाल्यावर इंग्रजाने 5 माफीनामे लिहिले. बरं झालं का इंग्रजांना माफीनाम्याच्या काही कॉपी इंग्लंडच्या लायब्ररीत नेऊन ठेवल्या आहे, नाही तर ह्या बी जाऊन पेटवल्या असत्या साल्यानं. ठीक आहे. प्रूफ नष्ट केले असते. इंग्लंडच्या लायब्ररीत ठेवून आहे, अजूनही आहे. आणि इंग्रज ऐकून 52 रुपये पेन्शन घेत होता सावरकर. मग एजंट आंबेडकर साहेब होते का साले? तुमचे लोक होते, बोलायला लावते साले. मग यायची फोटो काढली तर बंदी निघालं उघडू. यायनं एक सांगाव का या RSSचा एक तरी माणूस या देशाच्या स्वातंत्र्य सेवेत मेला. हे देशाचं संविधान. आणि तो म्हणून राहिला मिश्रा, हो का म्हणते का देशाचं संविधान आम्हाला खतम करायचं आहे. या देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान हे BR रावनं केलं. अबे पैताडा तू इतिहास वाच. BR राव हा
ठीक आहे, हा या देशाच्या संविधान बनवण्याचा सल्लागार होता, ॲडवायझर होता. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे सारे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट होय का व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचू वकील झाला तो. त्याला लाभ म्हणजे असे. आणि हे या देशातलं सरकार अशा लोकांना वारंवार चालना देत आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान निर्माण केलं, ठीक आहे, त्यांच्यावर आता चॅलेंज करण्याची वेळ. आता हे भांडणं लावून, ठीक आहे, हे सरळ भांडणं लावून इथं या महाराष्ट्रात भांडणं लावले ओबीसी वर्सेस मराठा, ठीक आहे, तिकडे हैदराबाद गॅजेट लागू केलं, तिकडे पुन्हा आदिवासी वर्सेस सुरू केलं, बंजारा हे मानते का हैदराबाद गॅजेटमध्ये आमची कॅटेगरी एसटी येते, आम्हाला एसटीचं आरक्षण द्या. हे सर्व तिकडं हिंदू मुसलमान चालू आहे यूपी बिहारमध्ये. अरे इथं राष्ट्रसंताची भूमी आहे. इथं भारत स्वातंत्र्य झाला तर गाणे म्हणत होते, ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद आहे तू इंसान बनेगा. आणि हे भारताची ओळख आहे. ठीक आहे, तुम्ही याच्या विरोधात बोलले तर तुम्ही आतंकवादी व्हाल, नक्षलवादी व्हाल, ठीक आहे, तुम्ही देशद्रोही व्हाल आणि तुम्ही हिंदू विरोधी व्हाल. मी काही बोललो का लगेच माझ्यावर तर टीमच बसवली आहे पहिली. ठीक आहे, माझ्या खालतं कमेंट खालतं पोस्ट करल, साल्याचं एकाचं अकाउंट ओरिजिनल नाही आहे, पुरे डुप्लिकेट अकाउंट आहे. एकाचं नाही केलं आहे, पुरे फेक अकाउंट आहे साल्याचे, खोदून काढले. मग त्यानं का मला नंबर एखाद्यानं मला फोन केला, धमक्या दिल्या, शिवा दिल्या, माझ्यापाशी पोटके आहे, त्याचे नंबर देतो पाठवून. भकाभूक पोटके फोन करते त्याला. नाही तर मग एक ॲप्स आहे, त्या ॲप्सवर त्याचा नंबर टाकला का 5-5 मिनिटानं फोन करते त्याला, तो दिवसभर घाई शिवून जाते. आपल्याला काहीतरी करावं लागत ना म्हणून. ठीक आहे, हो. म्हणजे एखादा व्यक्ती जर असा बोलत असेल, ठीक आहे, तर याच्यावर असा अटॅक केला जातो. ठीक आहे, तुम्हाला अर्बन नक्सल हे केल्याशिवाय ठेवणार नाही, कारण तुम्ही आंदोलन केलं, ठीक आहे, काही केलं आणि ते, ठीक आहे, हे लोक मुद्दामून असे बोलतात. ठीक आहे, हे जे याने पाठपुरावा करतात. ठीक आहे, तो सुप्रीम कोर्टाचा वकील ज्यानं भूषण गवई साहेबावर जोडा मारून फेकला, तर हे आताचीच अवलाद नाही आहे. यायनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेवर शेक फेकणारे मनुवादी होते, ह्या त्याच विचारसरणीचा. छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक करायला ज्यांना विरोध केला होता ते त्याच विचारसरणीचे लोक आहेत. शाहू महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता, हे तर आताची गोष्ट आहे, 100 वर्षाच्या अगोदर. हे त्याच विचारसरणीचे लोक आहेत ज्यांनी जोडा भूषण गवई साहेबांवर मारून फेकला, हे त्याच मनुवादी विचारसरणीचे लोक आहेत. हे तुम्ही आजच समजून घ्या. ठीक आहे, हे बहुजन आणि ज्या लोकांना असं वाटते इथं अनेक लोक ओबीसी बसले असाल, ठीक आहे, तर ओबीसीनं थोडंसं स्वतःला ग्रेट समजू नका. मी ओबीसी आहे, मी संविधान वाचलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 पुस्तकं लिहिली. ठीक आहे, ओबीसी आहे, तुम्ही स्वतःला वरचढ समजू नका. तुम्ही शूद्र होते आणि त्या शूद्रात अजून एक कॅटेगरी होती अतिशूद्र. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या बहुजनांना, ठीक आहे, तुम्ही कोण होते याच्यासाठी एक पुस्तक लिहिलं, हू वेअर शूद्राज. हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं का हे हू वेअर शूद्राजमध्ये शूद्र कोण होते, तर कुणबी, तेली, माई, सुतार, लोहार आणि मग अतिशूद्र. मग अतिशूद्रासाठी वेगळे पुस्तक लिहिलं द अनटचेबल. आणि त्याच्यात सांगितलं का तुम्ही शूद्र होते, तुमच्या ह्याचं ब्राह्मण पाणी नव्हता पे. ठीक आहे, तुमच्या घराच्या बाहेरच राहत होता. म्हणून हे जे या विचारसरणीचे लोक आहे, आपल्या पोरायले तो कोण्या पोरायसोबत राहते. ठीक आहे, आपल्या पोरायले देवा धर्मात, ठीक आहे, डीजेत लावून नाचवायला लावून, याच्यात आपल्याला, ठीक आहे, गुंतवून टाकन आणि आपलं झोपताना आरक्षण कमी करून टाकन. आता तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीसची काय चाल आहे. यायनं हे जे, ठीक आहे, मराठा समाजाले आरक्षणाचा GR काढला, पात्र सगळ्याले पात्र करण्यात येईल, पात्र. ठीक आहे, तो पात्र शब्द काढून टाकला, आता सरसकट करून टाकलं. आता मराठा समाजाले ऑलरेडी पहिले EWS नावाचं आरक्षण होतं. EWS आरक्षण कोणासाठी आहे माहीत आहे? EWS नावाचं आरक्षण हे ज्यांना आरक्षण नाही अशा कॅटेगरीतल्या लोकांना 8 लाखाच्या कमी उत्पन्न असेल त्याला त्या आरक्षणाचा फायदा घेईल. मग मराठा समाज सगळा येत होता. आता या देशात ओबीसी 54% आहे, 346 महाराष्ट्रात जाती आहे. आरक्षण 19%च वाटायला आलं. त्याच्या
त्याच्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं म्हणजे 3 करोड जवळपास महाराष्ट्रातले यंग पोरं याच्यात येईल. आता तुम्हाला माझ्यापाशी डाटा आहे, मी आता 2 दिवसांनी व्हिडिओज घेणार आहे त्याच्यावर. का EWSचा PSIचा कट ऑफ हा EWSचा 48 मार्कावर आहे, 48 मार्कावर. आणि PSIचा कट ऑफ हा OBC कॅटेगरीचा हा 62 मार्कावर आहे. म्हणजे 15 मार्काचा फरक आहे. 15 मार्क हे जरांगे पाटलाने समजून कोण नाही राहिलं, मला समजून नाही राहिलं. ठीक आहे, म्हणजे जर हे पोट्टे तिकडे गेले तर OBC तो अजून कॉम्पिटिशन वाढल. जो 62चा कट ऑफ आहे तो 67 वर जाईल आणि EWSचा पुन्हा खाली येईल. आणि EWS कॅटेगरीतील मराठा पोरं OBCत आले तर EWS बंदी ब्राह्मणासाठी खुली होईल. आणि हे देवेंद्र फडणवीसने करत आहे. आपल्या कम्युनिटीसाठी बंदा EWSचा ब्लॉक 10% खाली असला पाहिजे. पण EWS हा जनरल कॅटेगरीतला प्रवर्ग आहे. त्याचा आरक्षणाचा क्रायटेरिया कट ऑफ लिस्ट ही OBCपेक्षा जास्त पाहिजे. कमी कशी पाहिजे? ती कमी लागू पाहिजे. आणि तुम्ही म्हणून राहिले का मराठा समाजाचे पोरं इकडे टाकायचे. आम्ही पहिलेच राजा, ठीक आहे, आमचा कट ऑफ आमच्या याच्यात म्हणजे दौडीत भाकरी 2 आहे. आमच्या दौडीत भाकरी 2 आहे, खाणारे 40 लोक आहेत. मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. पण ज्या पद्धतीनं सरकार OBC मराठा समाजासोबत खेळ खंडोबा करून राहील आणि यायचेच माणसं तो सदावरती तिथं जाते सुप्रीम कोर्टात, त्याच्यात आरक्षण यायनं दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात. ठीक आहे, तो एक पागल बसून ठेवला. ठीक आहे, तो आरक्षणाच्या विरोधात जाते मराठा समाजाच्या. हे असे लोक यायनं पोसून ठेवले आहे आणि हे आपल्या छातीवर कवा येईल त्याचं काहीच सांगता येत नाही. आज शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्हाला सांगतो, मुख्या अन्या हे एक बयाड अडाणी ह्या चोट्याचे कर्जमाफ केले. तुम्हाला सांगतो बिहारमध्ये 1 रुपया पर एकर वार्षिक भाड्यानं 1050 एकर जमीन अडाणी दिलेली. 1050 एकर मागा सरकारला तुम्ही देते का? तर एक ह्या साधूने दिली बिहारमध्ये. 6 संदर्भ लीजिए, छोड़िए. हाँ ठीक आहे. मग आता मला सांगा, आणि याच्याच काळात उठून पळाला ललित मोदी पळाला. ठीक आहे, त्याच्यानंतर तो कोणता मोदी, नीरव मोदी 11,000 करोड घेऊन पळाला. हा लोकांच्या बँकेचं कर्ज घेऊन पळाला आणि बँका पुरे भिकार चोट आहे. या बँका तुमचे पैसे जमा ठेवते आणि या उद्योगपत्याला देते. जर उद्या बँका डुबल्या, ठीक आहे, बँकेनं RBIच्या गाईडलाईननुसार तुम्ही टाका गुगलवर का किती सरकारचं कर्ज ठीक आहे, रिझर्व्ह बँकेनं किती कर्ज उद्योगपत्याचं माफ केलं. तर या देशात, ठीक आहे, या देशात 10-10.5 लाख करोड रुपयाचं कर्ज उद्योगपत्याचं माफ केलं. त्याच्यापेक्षा आता जास्त आकडे आहे. पण या देशात शेतकऱ्याचं 1.5 लाख करोडचं कर्ज माफ करायला साधे पैसे नाही आणि उद्योगपत्याचं करोडो रुपयाचं कर्ज माफ केलं आहे. त्याने नाव दिलं राईट ऑफ. काय नाव दिलं? राईट ऑफ. शेतकऱ्याची जमीन 1 रुपया भाड्यानं देते उद्योगपती. अरे वावर जर करायला गेलो ना मक्त्यानं तर 15,000 रुपये तर मक्ता साईज. आणि तुम्हाला शेत्या विकायला सांगा ते शेती परवडत नाही. मुद्दामून सोयाबीनचे कापसाचे भाव पाडा. ठीक आहे, मुद्दामून पाडत. ऐन सोयाबीन निघतानी, कापूस निघतानी. आता कापसाच्या गठाने बोलावल्या ऐन कापूस निघतानी. पहिलेच कापूस टिकून नाही राहिला, त्याच्यात कापसाच्या गठाने बनवल्या. कापसावरचा 11% टॅक्स आहे, 11% आयात शुल्क हे मोदीनं शून्यावर आणलं. म्हणजे इंडस्ट्रीयल लोक पुन्हा कापूस बोला आणि आपल्या छातीवर बसन मोदी आणि आपल्या कापसाचे भाव पाडन. आणि कापसाचे भाव पडले का शेतकरी लंबागार होईल आणि त्याला वाटण शेती परवडत नाही, अजिबात परवडून नाही राहिली शेत्या विका. आणि इथं जेवढ्या कंपन्या लागल्या आहेत याची जमीन कोणाची आहे? जमीन कोणाची आहे? तुमची. मालक कोण झाले? चोरं. आता त्याच्या कंपन्यात कोण नोकरी करून राहिलं? अरे कोण नोकरी करून राहिलं? तुम्ही नौकर म्हणून काम करत आहे. काही दिवसाच्या अगोदर तुम्ही मालक होते. हे अशी सिस्टीम या देशात, यालाच भांडवलशाही म्हणते. ठीक आहे, मनमोहन सिंगांनी LPG धोरण लागू केलं तर एवढं क्षेत्र ओपन नव्हतं केलं, कंट्रोल होता. हे पुरे उद्योगपत्यांना सरकार विकत घेतला आहे आणि तो, ठीक आहे, डोनाल्ड ट्रम्प आपल्या उरावर बसला आहे. ठीक आहे, म्हणून हे लक्षात घ्या का आपल्या पोराचं भवितव्य वाचलं पाहिजे.
ठीक आहे. उद्या आपले पोरं ठीक आहे लायण्याचे मोठे झाले तर सरकारी नोकऱ्यातला जॉब आणि जेवढ्या बी भारत सरकारच्या कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, सेल, भेल ह्या प्रॉफिटेबल कंपन्या आहे. ह्या कंपन्या जर मोदी विकत असेल तर त्याला बी विरोध करा. त्याचं नेट प्रॉफिट भारत सरकारच्या तिजोरीत जमा होते आणि ते तुमच्यासाठी रस्ते बनवण्यासाठी, नाल्या बनवण्यासाठी, तुमच्यासाठी स्कीम चालू करण्यासाठी तो पैसा वापरण्यात येतो. हे सरळ ह्या कंपन्या प्रॉफिटमधल्या विकून राहिले आणि घेणारे लोक आहे मुक्या अन्या हे तिथंच लोक आहे. ठीक आहे. म्हणजे एक जण विकणारी आहे आणि एक जण घेणारी आहे आणि चारही लोक गुजरातचे आहे. ठीक आहे. आणि गुजराती कसे असतात हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून या देशाचं भवितव्य धोक्यात आहे. आणि ठीक आहे ज्यानं स्वतः देशासाठी एक जीव नाही दिला हे आम्हाला आता साले देशभक्ती शिकून राहिले. ठीक आहे का ते म्हणते तुम्ही देशभक्त नाही आहे. म्हणजे यायनं झेंडा नाही फडकवला स्वतःच्या RSSच्या मुख्यालयात 52 वर्ष. जे राज्यघटना मानायला तयार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती जायला लागली. हे अगदी हे बरोबर. लक्षात ठेवा. बहुजनाच्या पुराईनं तिथं जे लोक आहेत त्यांनी सांगून राहिलो कुणबी, तेली, माई, लोहार, सुतार, कुणबी जे असं OBC, VJNT, NT, SC. ठीक आहे. हे वाईट परिस्थिती आहे देशावर. ठीक आहे. आता तुम्हाला बरं वाटून राहिलं पण मला देशाचं भवितव्य समोरचं माहीत आहे. आणि मी ईडी फिडीले काही भेट नाही. मी पहिले ठरवून टाकला आहे मला जेल झाली तरी चालन. माझ्या बायकोला सांगून ठेवला आहे. ठीक आहे. माझ्या शेटर जरी बंद झालं ढोबळ ट्युशनचं तरी माझ्या बायको नोकरीवाली पाहून ठेवली आहे. काय चलो रे मुळात चालते काही ना काही. ठीक आहे. हो. आणि मला अनेक लोक म्हणते तुम्ही राजकारणात मोठं यायला पाहिजे केदार साहेब. तर मी पदवीधरले उभं होतो माझ्या आले होते साहेब त्या दिवशी म्हणे वर्धेतले लोक ऐकत नाही म्हणे. म्हणलं काहून तर म्हणे याच्या घरी गेलो होतो म्हणे मी पालकमंत्री असताना आणि यानं ठीक आहे त्या काही ऐकायला तयार नव्हता तर याही उभं राहील. विधानसभा नाही तुम्ही चाट मारता तरले उभं राहील. तुम्ही काही करा. तुम्ही पहा आता कोणाला घ्यायचं. तर माझं म्हणणं एवढंच आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या हातात पावर आला का मी या देशातल्या लोकांना न्याय देऊ शकतो. आणि तेव्हा या देशातल्या सर्व लोकांना न्याय द्यायचं काम केलं. या देशातल्या महिलांना 50% मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिला. युरोपातल्या, अमेरिकेतल्या बायकांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागलं आणि कामगारासाठी एवढं काम केलं. ठीक आहे. मला सांगतो तो जो पोरगा होता रेल्वेवाला त्या रेल्वेवाल्या पोराला म्हणलं केस टाक. तुम्हाला सांगतो लेबर कोर्टात केस टाकली त्या कंपनीच्या विरोधात तर मग साल्यानं झक मारून 15 लाख रुपये दिले. पण जर त्या पोराचा कर्मचारी विमा भरला असता तर त्याला मरतपर्यंत ठराविक रक्कम पेन्शन म्हणून भेटली असती. त्या कंपन्या कर्मचारी विम्याचे पैसे तुमचे भरत नसाल तर त्या कंपन्यावर ठीक आहे तुम्ही संघटना तयार करून दबाव टाका. ठीक आहे. आणि दबाव टाकून तुम्ही कर्मचारी विमा भरायला लावा. उद्या तुमच्यासोबत कंपनीत कमी जास्त झालं तर तुमच्या जीविताला कमी जास्त झाला तर कमीत कमी तुमची फॅमिली सिक्युअर राहील. म्हणून असे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवले. एक किस्सा सांगतो आणि संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मजूर मंत्री होते तेव्हा इंग्रजांनी एक पत्र लिहिलं त्याने. म्हणते आमच्या देशामध्ये दर हप्त्याने पेमेंट होय पाहिजे. म्हणजे हप्त्याने पेमेंट करे. आजही शेतीचं पेमेंट आपण हप्त्याने करतो. आमच्या गावात बुधवारी बाजार राहते तर बुधवारी पेमेंट होते. तुमच्या गावात ज्या दिवशी बाजार आहे त्या दिवशी शेतीचं पेमेंट होते. 8 दिवसाचे 8 दिवसात करते ना. इंग्रजांना चोट्यानं पैसे वाचले पाहिजे म्हणून डोकं लावलं. त्यानं त्याने महिन्याचं पेमेंट देणं चालू केलं. आता महिन्याचं पेमेंट देणं चालू केल्यावर ठीक आहे आता महिन्याचे ठीक आहे एका वर्षामध्ये किती हप्ते? एका वर्षात 52 हप्ते येतात. किती हप्ते? 52. आणि 52 हप्त्याचे तुम्हाला पैसे भेटले असते. 52 हप्त्याचे पैसे भेटले असते. आता तुम्हाला सांगतो हे महिन्याचं पेमेंट द्यायला लागले. काही महिना 31 आहे, काही महिना 29 आहे, काही महिने 3 आहे. आता एका वर्षात 52 हप्ते ते इंग्रजांना हिशोब पाठवला. इंग्रजांनी का ते म्हणते का आम्हाला एका वर्षात 52 हप्त्याचं पेमेंट द्यायला पाहिजे होतं. पण तुम्ही आम्हाला महिन्याचं पेमेंट केल्यामुळे 48 महिन्याचंच पेमेंट आम्हाला येऊन राहिलं. म्हणजे तुम्ही आमचा सरळ 4 हप्त्याचा लॉस करत आहे.
इंग्रजाईला वाटलं सालं बंड्या भारतात हे एकाच माणसाला कसं समजलं. तर ते म्हणते याच्यावर मी मोठं आंदोलन उभं करीन. मग त्यानं कामगार संघटना तयार केली, इंग्रजाईला पत्र लिहिले, धमक्या दिल्या. तेव्हा इंग्रजाईला जाग आली, म्हणे आता तुम्ही सांगा करायचं का. आमच्या देशात एक मोठा सण असते दिवाळी. या दिवाळीले एका महिन्याचं पेमेंट बोनस म्हणून द्यायचं तुम्ही. आणि तेव्हापासून या देशातल्या कामगाराईले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजाईले जे पत्र लिहिले त्याच्या उत्तरात त्यानं 1 महिन्याचं बोनस चालू केलं. तेव्हापासून दिवाळीले जे बोनस द्यायची पद्धत आहे ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली. एवढं मोठं काम या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. पण घरात 2 फोटो असू द्या, एक छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बहुजनाच्या सर्वांच्या घरात असला पाहिजे. ठीक आहे. कोणताही राजकारणी घरात आला तो बसल्याच्या नंतर त्यानं फोटोकडे एकदा पाहिलं पाहिजे. हे साधं कोण्या कॅटेगरीचं आहे, निकललं होय का टिकललं होय. ठीक आहे. हो, कारण का मी पाहतो म्हणजे लय लोक तो यशीच समजते. ठीक आहे. आता मी कुंड्याचा होय, लई लोकांना मला फोन केला का तुम्ही खरंच कुंडी आहे का, मॅम तुला कास्ट सर्टिफिकेट पाठवू का. तर आता त्याच्यामुळे असे किस्से माझ्यासोबत घडत राहते. मला शैलेशदादा ढोले यांनी आमंत्रित केलं, त्यांच्या मित्र दिनेशदादा ढोले यांनी आमंत्रित केलं. ठीक आहे. आणि हा चांगला कार्यक्रम आयोजित केला. मला लगेच निघायचं आहे. 7:30 वाजले, म्हणजे 2 तास, म्हणजे 9:30 वाजता तिथं पोहोचाले. अर्धा तास तरी तिथं भेटला पाहिजे, नाही तर चरण होमायनावर बोंबलं. ठीक आहे. तिकडं पवार साहेबांनी माहीच कंप्लेंट देऊन करून. तर त्याच्याबद्दल शुभेच्छा देतो. मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होतं नितेश धन्यवाद साहेब. यांचं अतिशय सुंदर आणि चांगल्या शब्दात आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं. सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम संपला नाही, आपण आपल्या जागेवर बसावं.